मिळतोय केपीएल धमाका 2025 भव्य रात्रकालीन क्रीडा स्पर्धा आणि आमचे सहकारी समालोचक शेखरजी पाटील सर कुडावे यांच्याकडे लेट स्टार्ट। सिग्नल मिळतोय ग्रीन सिग्नल पंचांचा। यस थँक्यू हर्षदजी मडवी सर। अगदी आपण आवाज ऐकला, नवी मुंबईचा एक दमदार आवाज। कोली प्रीमियर लीग आपण पाहिली आणि मग त्यामधील हे 8 संघ या आजच्या रात्रीमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि मग लेग बिफोर द विकेट आपण पाहू शकाल। इथून मात्र फलंदाजाला परतावा लागतंय। अगदी चेंडू क्रमांक आपण पाहिला, पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार, अगदी गोल्डन विकेट। इथून मात्र संपादन करताना तुम्ही पाहिलं गोलंदाज सचिन नाईकला आपण पाहताय आणि विकेट इथून मात्र पहिला बाद झालाय। ते नाव आहे प्रफुल्ल नाईक, फलंदाज बाद। मध्ये दाखल होतोय आशिष करावकरला आपण पाहत आहे। त्यानंतर बघा सन्माननीय आपण पाहत आहे जितू शेठ करावकर आपण पाहत आहे। बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहू शकाल, अगदी खूप चांगले व्यक्तिमत्व आपण पाहत आहे। त्यांना विनंती असेल बघा आपण व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर आपण पाहताय ॲडव्होकेट अगदी पेशेने वकील म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते प्रवीणजी भुईर, ते सुद्धा इथे आलेले आहेत। साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। नियती स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये RR ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। विकेट आली आणि त्यानंतर मात्र येणारा नवीन खेळाडू आपण पाहिला असेल आशिष करावकर आणि त्याच्या बॅटमधून आला हा चौकार। अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला बॅकअप दिला, अडवलं जात आहे। एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि धावसंख्या टोटल जर आपण पाहिली असेल धावसंख्या जमती आहे ती 4च धावा तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी आपण पाहू शकाल ॲडव्होकेट आपण पाहू शकाल प्रवीणजी भोईर साहेबांचा इथे शुभागमन झालाय, त्यांचा आपण करूया नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत। त्यानंतर आपण पाहता आमची जितू शेठ करावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये अगदी कार्यरत आपण पाहताय, एक चांगले व्यक्तिमत्व आणि मग त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत। 5 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी 8चा पोल आता मात्र कोली प्रीमियर लीग KPL आपण पाहू शकाल। जो फॉर्मॅट आपण 2007 आणि 8 साली संकल्पना जी आपण पाहिली ललित मोदींची आणि त्यानंतर मग KPL ज्या पद्धतीने आपण IPL त्याच पद्धतीने KPL चे अगदी फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय। हा चेंडू आपण पाहू शकाल जोरदार अपील पाहायला मिळतं, प्रत्येक चेंडूवर अगदी अपील पाहायला मिळतीये, परंतु चांगला चेंडू होता, जसा पडला तसा पॅरलर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून मात्र निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता। धावसंख्या टोटल 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। 5 रन्स शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील बाकी असेल पॉवर प्लेच्या आणि गोलंदाज सचिन नाईक। सचिन नाईक यांचा हा चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, पोहोचतील का तोपर्यंत, परंतु चेंडूला अडवू शकले नाहीयेत आणि येतोय लॉंग ऑनच्या दिशेने येणारा हा दमदार स्ट्रोक आलाय चौकार। थँक्यू सो मच। येत्या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर प्रभू श्रीरामांची रामनवमी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी भगवा ध्वज आपण पाहिला अयोध्येमध्ये आणि त्यानंतर मग प्रभू श्रीराम ज्या वेळेला अयोध्येमध्ये परतले गेले, अगदी रावणाचा वध आपण पाहिला
ज्या वेळेला आपण पाहिला सर रावणाचा वध झाला त्यावेळेला त्यांचे बंधू जर आपण पाहिले विभीषण त्यांच्या बरोबर नव्हते आणि मग ते प्रभू श्रीरामांच्या बरोबर असताना आणि त्यानंतर प्रभू लक्ष्मण आपण पाहिले तर मग प्रभू श्रीरामांच्या बरोबर होते. अगदी बंधूंची ताकद आपण पाहिली आणि त्यानंतर ते रामायण घडलं गेलं आणि ते रामायण आपण सर्वांनी अगदी टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा पाहिलंय. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल रन स्कोर कार्ड वर जमल्या त्या म्हणजे 9 धावा. बॉलिंग मार्क वर येतोय षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज सेकंड बॉलर आर्यन भोईरला आपण पाहतोय. गोलंदाज आर्यन भोईर इथून मात्र सज्ज होत आहेत. अगदी आपण पाहू शकाल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या दिशेने मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आर्यनचा पहिला चेंडू तेच तर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पंच इशारा करताय हा असेल 22चा चौकार. काय वेगवान चेंडू होता. अगदी बॅकअप देऊ शकले नाही कलेक्शन करता आलं नाही. फिल्डिंग अगदी आपण पाहिलं तर पाहत बसले आणि नजरेसमोरून मिळालाय हा वेगवान चौकार. रात्र पुढे सरेल तशी तशी गीतं तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळतील. अगदी प्रणव डीजे यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी ऑपरेटर आपण पाहता आमचे मयूरजी पाटील अगदी भाऊ आहेत त्यांना तुम्ही पाहू शकाल. आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता. धाव संख्या टोटल आता स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड वर तुम्ही धाव संख्या पाहताय. इथून मात्र बॅटचा फेस खोलतोय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. चेंडू सरळ स्टँड ऑन डिलेवर. खेळाडू होते यावेळेला आशिष करावकर आणि त्याच्या बॅट मधून आलाय बॅकवर्ड स्पर लेगला. यूज वन हँडसम लॉंग इट 6 षटकार. नमस्ते बहनों. दमदार फटका आपण पाहिला. नजाकत होती क्लास होता आणि तो क्लास मात्र जसा बाउन्स झाला तसा बॅट वर घेतला. पूल सक्सेसफुल आपण पाहिला आणि त्यानंतर एक तेरी तो एक मेरी. मागच्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर कमबॅक झालं गोलंदाज आर्यनचं आणि त्यानंतर मात्र हा तेच तरार वेगवान चेंडू डॉट आलाय. टीमची धाव संख्या आता टोटल स्थिर आहे. 19 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 आर्यन भुईर इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. आर्यनचा हा चेंडू आपण पाहताय अगदी ऑन साइडला खेळतोय. लॉंगॉन मध्ये आपण पाहू शकाल चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी थोडीशी खराब बॅकअप मात्र मिळालाय. एकच सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या दुसरं दशक कंप्लीट होतोय. 20 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग आता या षटकामधील आपण पाहिलं तर टोटल 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 धावा. आता मात्र थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी योगेश पाहिला आपण तर थोडस चेंज ऑफ द पेस होता. अगदी ऑफ स्टंपर चेंडूला रिलीज करत थोडासा दूरवर ठेवला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर डॉट येतोय. टीमची धाव संख्या स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, या षटकामध्ये 11 आल्या. 10च्या सरासरीने जमतायत. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहू शकाल 20 धावा धावफलकावर. पाहायला मिळत आहे. KPL कोहली प्रीमियर लीग मधील 2 संघ तुम्ही पाहता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि मग
प्रथम फिल्डिंग करताना आपण जो संघ पाहत आहे सचिन 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या बरोबरीनं बॅटिंग करतोय समोर श्री ग्रुप कोहली संघ. गोलंदाज तकदीर येत आहेत. तकदीर यांचं स्वागत केलं जात आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर ब्लॅक स्क्रीनवर चेंडूला आदळलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. वेलकम 6, वेलकम षटकार. आपण पाहू शकाल एक चांगले खेळाडू म्हणून आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल तकदीर यांची जर ओळख सांगायचं झालं ना, अगदी आपण पाहू शकाल मेडिकल लाईन मध्ये अगदी बरीच वर्ष काम करतायत. अगदी मग मेडिकल आणि त्यांच्यासाठी औषध गोळ्या सप्लाय करणं, डिस्ट्रीब्युटर कडून तुम्ही त्यांची कामगिरी पाहत असाल. वेळेवर पोहोचणं या सर्व गोष्टी तकदीर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सध्याच्या घडीला डॉक्टर्स, मेडिकल्स या सर्व गोष्टी आपण पाहताय समाजामध्ये आणि मग एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. परंतु इथून मात्र षटकार आला, त्यानंतर विकेटचं पतन झालंय. टीमची धावसंख्या टोटल आता 26 वर थांबली गेली आहे आणि हा झटका मात्र लागलाय. तो म्हणजे क्रमांक आपण पाहू शकाल दुसरा झटका. सध्याच्या घडीला पाहायला मिळेल आणि मराठी गीतं म्हटलं तर वेगवेगळी डबल मिनिंग असेल, त्यानंतर मग काहीशी वेगवेगळी गीतं आपण ऐकत असतो. अगदी दादा कोंडके यांना सुद्धा आपण पाहिलं. आजही त्यांची चित्रपट आपण पाहिलं तर खूप चांगले चित्रपट, हिट झालेले चित्रपट अद्याप पाहायला मिळत नाहीयेत. सुनीत येतोय न्यू बॅट्समन, परंतु आल्या आल्या आपण पाहू शकाल फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र आपण जर विचार केला तर झेल मात्र टिपला गेला यष्ट्यांच्या मागे आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मे आया. आणखी एक विकेट डाऊन. फलंदाज सुनीत नाईक हा बाद झालाय. आता आमची पळसपेग टेनिस क्रिकेट मधील अगदी रायगडच्या पटलावरचं आणखी एक मोठं नाव राजू ठाणगे अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांच्याकडून या स्पर्धेला आणि आमचे तकदीर आहेत, त्यांचे मेहुणे आहेत, त्यांना खूप सारे शुभेच्छा येत आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत. अगदी एक चांगला खेळाडू, त्याच्या नावावर सुद्धा बाईक आपण पाहिलेत. राजू ठाणगे त्यांचं स्वागत आहे. इथून मात्र सिंगलला बघा डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि चित्त्याच्या चपलाईनं नजरेसमोरून 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. जसं एखाद्या हरणाच्या मागे चित्ता लागावा असे 2 खेळाडू मात्र या खेळपट्टीच्या मधोमध धावले आणि मिळवल्या 2 धावा. टोटल धावा धावपलकावर जोडल्या ते 28 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 28 रन्स आपण पाहू शकाल. टोटल चेंडूचा खेळ अद्यापर्यंत आपण पाहिला. तकदीर यांचा 3रा षटक आणि त्यामधील बघा फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्वाचा आहे. अगदी सुनील जर आपण विचार केला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी क्रिकेट मध्ये जर काय असेल ना तर फिल्डिंग डिपार्टमेंट आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला धावा खर्च करता, परंतु त्या ज्या वेळेला जमवण्याची वेळ येते त्यावेळेला त्या कधी कधी डोईजड सुद्धा होत आहेत आणि याच्याकडे सुद्धा पाहणं तितकंच मी म्हणेन खूप महत्वाचं आहे. कारण बॅटिंग करणारा संघ ज्या वेळेला धावा कशा येऊ देत परंतु त्या धावा येणं महत्वाचं आहे, परंतु घडलं जाते काय बघा. ज्या वेळेला गोलंदाजी जर चांगली गोलंदाज करत असेल त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटनं साथ देणं महत्वाचं आहे. आणि मग ज्या वेळेला 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतायत त्या 11 खेळाडूंचा संगनमताने खेळणं, प्रत्येकाचा एफर्ट योगदान देणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे. ते पाहायला मिळत नाहीये. थोडंसं विखुरलेलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला धावा चोरल्या, 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या टोटल 31, 31 धावा, 31 धावा, 3 षटकं संपली.
वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अगदी आपण पाहिला शंकराच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिश्राव, मुठभर मावल्यांच्या बरोबरीनं अगदी स्वराज्याची तोरण बांधलं आणि त्या स्वराज्याला घडवण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना। बघा आमचे श्यामजी पाटील, आपण कुठे असाल तर आमचे वासुदादा भोईर आपणाला बोलवत आहेत। भोजन आपण करून घ्यायचं, बघा जेवण करून घ्यायचंय। धावसंख्या 31 धावा। हा चेंडू आपण पाहताय शॉर्ट कव्हर मधून खेळतायत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडूला अडवतायत, सिंगल मध्ये डबलला कन्वर्ट करतायत। फेकी थोडीशी खराब, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल इथून मात्र अगदी विकेटचं पतन, आणखी एक रनआउटची विकेट मिळाल्या 2 आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जोडतीये ती 33 धावा। 33 ऑन स्कोर कार्ड वर विकेट क्रमांक इथून बाद होतोय, 4था विकेट। सुधीर गोपीनाथ नाईक वजीर बैलाचे मालक 3 डॉट करा तर 500 रुपये। वजीर बैलाचे मालक आपण पाहताय सन्माननीय सुधीरजी नाईक यांच्याकडून 3 डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे। इथून मात्र फटका चांगला डीप मिड विकेटला खेळताय, क्षेत्ररक्षक येतील का, पोहोचण्याआधी मंचाच्या दिशेनं हा चेंडू मात्र फरार झालाय। अगदी चांगला फटका पाहायला मिळाला, मिळतील आणखी 4 धावा, येतोय हा चौकार। डॉट आले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज सुधीरजी नाईक यांच्याकडून आपण पाहताय। इथून मात्र बॅटची टॉप आहे, काय झेल टिपलाय बघा, अगदी उलटे फिरले, त्यानंतर झेलला कॅरी केलंय, योग्य पद्धतीनं कलेक्शन केलं, स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि इथून मात्र आणखी एक विकेटचं पतन। 5वा गडी बाद होतोय, तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा तुम्हाला पाहायला मिळेल, तो संघ मात्र आपण पाहू शकाल श्री ग्रुप या वेळेला बॅटिंग करतोय आणि फलंदाज विकेट डाऊन। चेंडूवरचा डॉट आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। अगदी सुधीरजी नाईक यांच्याकडून ते पारितोषिक लगावलंय, हे सुद्धा पाहायला मिळेल। कॅश प्राइज मिळेल का, गोलंदाज सज्ज आणि हा चेंडू आपण पाहू शकाल पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये रनआउटची विकेट मिळाली आहे। चेंडू आलाय डॉट, 2 चेंडू डॉट आले आणि 500 रुपये इथून मात्र दिले जातील। धावसंख्या टोटल जोडली 37 धावा करायच्या त्या टोटल 4 षटकांमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये 38 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे सचिन 11 आपण पाहता टीम कोहली संघाला, सचिन 11 कोहली टीम आणि त्यांना मात्र करायचे 38 धावा। परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण जाऊया आमचे पराग दादा यांच्याकडे। हॅलो, श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न विरुद्ध अर्णव 11 कोहली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉच विन करण्यासाठी ताबडतोब आपल्या या टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे। अर्णव 11 विरुद्ध श्री लक्ष्मीनारायण कोहली, अर्णव 11 संघाचा इथे कर्णधार आलेला आहे, तसेच लक्ष्मीनारायण क्रिकेट संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर स्टेजशी आपला संपर्क साधायचा आहे, टॉच विन करून घ्यायची, पुढची मॅच आपलीच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे। श्री लक्ष्मीनारायण कोहली विरुद्ध अर्णव 11
कोल्हे अशी दुसरी आपली KPL ची दुसरी मॅच आपल्याला इथे आता बघायला भेटणार आहे. चालू मॅच आपली ती म्हणजे सचिन 11 विरुद्ध श्री ग्रुप कोल्ही. जबरदस्त अशी मॅच. पहिलाच आजच्या दिवसातला आपला हा KPL चा सामना 4 षटकामध्ये 37 धावा काढून 38 धावांचं आव्हान इथे ठेवले ते म्हणजे श्री ग्रुप कोल्ही संघाने. चला नेक्स्ट मॅच साठी बघा टॉस साठी विनंती करतोय श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ आपण पाहत आहे कोहली संघ आणि अर्णव 11 कोहली. KPL मधील 2 संघ असतील आणि त्या 2 संघांच्या अगदी दरम्यान टॉस केला जाईल. आमची संतोषजी पवार आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तिथे जोडतील आमचे सुनीलजी अगदी लांगोर सर यांचा आपण यस टॉस केला गेला. यस टॉस जिंकला अर्णव 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय काय असणार आहे. KPL मध्ये यंदाच्या वर्षामध्ये काय नाविन्य आपल्याला बघायला मिळते. स्पर्धा कशी वाटली आणि आता नाईटची स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळते. खूप छान वाटते. आपल्या टीम मध्ये कोणते खेळाडू असतील जे तुम्हाला या मॅच मध्ये खेळण्यासाठी मदत करतील. मंथन नाईक झाला, विनय नाईक, विजय नाईक, विनोद भोईर, शरद भोईर आहेत. 4-5 प्लेयर आहेत चांगले. फक्त गेम झाला चांगला तर होईल. विश ऑल द बेस्ट. आपल्याला मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी आपण पाहू शकाल बघा जी कोहली प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल संगमा खेळाडू मालिकावीर या नावानं अगदी गौरवला गेलाय. हे नामांकन त्याला मिळालंय आणि तो मात्र आता इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल त्यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांचा अगदी पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अर्णव 11 टीमनं अगदी आपण पाहिलं तर त्या टीमनं KPL कोहली प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र जिंकली अगदी 2025 आणि त्यामधील KPL चा चॅम्पियन संघ आपण पाहिला. आणि मग आता मात्र या 8च्या पोल मधून फॉर्मॅट KPL आणि त्यामधून पुढच्या संघाचा खेळ कसा राहील हे सुद्धा आपण पाहूया. अगदी डे ची KPL आपण पाहिली त्यामध्ये अर्णव 11 संघ चॅम्पियन झाला परंतु नाईट मधून सचिन 11 सेकंड क्रमांक. मग आता मात्र नाईटच्या फॉर्मॅट मध्ये हे 8 संघ कोणता संघ जिंकेल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु अगदी पहिलं सत्र समाप्त झालंय. दुसऱ्या सत्रासाठी आपण जाऊया. 4 षटक आणि करायचे त्या 38 धावा. आवाज ऐकूया सुनीलजी यांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू. येस थँक्यू सो मच शेखरजी पाटील सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. आणि तदनंतर जर का आपण बघितलं तर हर्षदजी मडवी सर देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा संपूर्ण गावाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच KPL कोहली प्रीमियर लीग 2025. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहा आमचे नाईक ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट वाउचर 500 रुपयाचा आणि त्यानंतर एक ब्रँडेड गॉगल सनग्लासेस देऊन आपण मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला सन्मानित करतोय. खरं तर नाईक ऑप्टिकचे सन्माननीय निखिल नाईक हे ओनर आहेत. ॲडव्होकेट प्रवीणजी भोईर साहेबांचा या व्यासपीठावरती आता यथोचित मान आणि सन्मान इथून मात्र केला जाणार. तर मी साहेबांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्राप्ती लाईव्ह यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. 96,000+ सबस्क्रायबर त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहूया अजूनही 1 लाख सबस्क्राईब हा पल्ला गाठण्यासाठी त्यांना 4,000 सबस्क्राईबची गरज आहे. नक्कीच क्वालिटी आणि क्लॅरिटी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु या वेळेला फटका पहा किती सुंदर आहे. पहिल्या बॉलवरती वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
यांचं या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. जो या मॅच कडे पहिल्याच बॉलवरती चौकार आला जिथे मात्र 38 धावांचं लक्ष्य. यावेळीला देखील एक चांगला स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. या साहेब आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पाहूया स्ट्रायकिंग वरती शुभम सध्या उभा आहे. आशिष करावकर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. आशिषचा पुढचा बॉल अतिशय देखणा फटका, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावेंकरिता. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार. आपण 365 दिवस बघत असतो आणि पाहूया लीग फॉर्मॅट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात जिथे मात्र एकमेकांच्या विरोधात संघ लढत आहेत आणि एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पहा बॅटर पासून हा बॉल दूर ठेवला आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न विरुद्ध अर्न 11 कोल्ली असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. बोलो तयार. शॉर्ट बॉलचा वापर, फटका फसला, बॉल हवेत. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. सुरुवातीला बॉल हातामध्ये बसला परंतु त्यानंतर बॉल न घेतलाय जमिनीचा वेध आणि कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळालंय बॅटर दोन्ही भोईर यांच्या हातातून. खरं तर हा बॉल निसटला आणि खरं तर जीवदान मिळालंय. शुभम या खेळाडूला जीवदान मिळालंय. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. काय तो शॉर्ट बॉल, काय तो फटका, काय तो टायमिंग आणि काय तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सर्व ओके मध्ये आहे आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सोळा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावांचं लक्ष्य. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा फायनलचा दिवस होता. त्यामध्ये श्रीरंग के वीर आणि त्यांच्या अगेन्स्ट माझी मुंबई हा संघ खेळत होता. 120 धावांचं टार्गेट होतं परंतु त्या मॅच मध्ये जर का आपण बघितलं तर आपल्या रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांच्या बॅटमॅननं 32 बॉल मध्ये 59 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या मॅच मध्ये यंदाच्या ISPL चा विजेता संघ ठरला. मागच्या वर्षी त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं परंतु या वर्षी ते कंप्लीट झालं. माझी मुंबई संघ हा संघ त्या स्पर्धेमध्ये विजेता ठरला. 1 करोड रुपयाचं कॅश प्राइज आणि एक दमदार ट्रॉफी त्या टीम मध्ये खेळत असताना आपल्या एकटघरचा अमित नाईक आणि महाराष्ट्राचा फायटर जेट योगेश पेनकर त्या टीमचं प्रतिनिधित्व करत होते. आपल्या रायगड जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे आणि खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं तर तिथे विजय मिळवला माझी मुंबई या टीमनं. अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन सरांचा तो संघ. जाऊया आता मॅच कडे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे
श्री ग्रुप कोल्ही आणि कैलासवासी सचिन 11 कोल्ही असा सामना आपण बघतोय. 18 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. पाहूया काय घडणार आहे. चला पंच खेळाडूंना वॉर्न करायचंय. आपल्याला 4 ओव्हरसाठी आम्ही सुरुवातीची 3 षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटांची मुभा दिलेली आहे. आमचे जितू सर आपल्याला पाहायला मिळतात. प्राप्ती लाईव्हचे ओनर आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचं एक चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा सध्या लाईव्ह कव्हर केली जाते. घर बसला देखील आमचे लाडके ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वच प्रेक्षकांचा आम्ही या RR ट्रॉफी KPL 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. अठरा बॉल मध्ये 22 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आलाय. प्रफुल्ल नाईक सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर परंतु कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि शुभमला इशारा देतोय हा गोलंदाज की जागते रहो. एक चांगला बॉल हाताळला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत 22. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर आणि इथे जर का आपण बघितलं तर हे खेळाडू एकमेकांना जाणतात, ओळखतात, कारण गावची प्रीमियर लीग आहे, KPL आहे. आपण एकमेकांच्या विरोधात आता खेळतोय. ग्रामीण टीम मधून एकाच संघामधून हे सर्वच खेळाडू खेळतात, परंतु आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात लढतात आणि त्यांना माहिती आहे मायनस पॉइंट कोणत्या बॅटरला कोणता बॉल खेळण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हा सर्व परिपूर्वक अभ्यास या गोलंदाजाने केला आणि इथे पहा बट शुभमला शांत ठेवलं जात आहे. लगातारचा 3रा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हळूहळू या मॅच मध्ये फिल्डिंग करणारा संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल आता आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. बॉल तयार. या वेळेला पहा आता पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली आणि पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. 18 धावा धावफलकावरती. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. मी एकदा चुकेल, मी दुसऱ्यांदा चुकेल, मी तिसऱ्यांदा चुकेल, परंतु चौथ्यांदा शांत बसण्यातला नाहीये आणि शुभमच्या बॅट बनणं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं घणाघाती प्रहार येतो हा षटकार. यस थँक्यू. 24 धावा धावफलकावरती. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. बॉल तयार. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळते. आता 13 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर 2 षटकार आणि 1 डबलची गरज आहे. बॉल तयार होतोय. आखूड टप्प्याचा बॉल
बॉलला उचलले, फेकून दिले. इथे जर का आपण बघितलं तर कडक बेधडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतो हा षटकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 8 धावा करायच्या आहेत. ऐकूया एक सुमधुर संगीत. येऊ द्या डीजे. बॉल मध्ये 2 चौकारांची गरज आहे. या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये फक्त 8 धावांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. कैलासवासी सचिन 11 या टीमला आता विजयासाठी 12 बॉल मध्ये 8 धावा कंप्लीट करायच्या आहेत. जर का गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. पाहूया ते डॉट बॉल हाताळण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल या गोलंदाजाला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. 12 बॉल मध्ये आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज उभा आहे सचिन. सध्या स्ट्रायकिंग वरती सध्या उभा आहे सचिन नाईक. यावेळीचा हा बॉल स्ट्रोक चांगला आहे आणि इथे आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. न काही मेहनत करता बॅटिंग करणाऱ्या टीमला आता 5 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला 12 बॉल मध्ये 3 करायच्यात. बॉल तयार. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, काठी काढली. सचिन नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. ठोक डीजे ठोक. अरे ठोक ना. क्या बात आहे. हे सर्व आपल्या रायगड ठाण्यातील खेळाडू ज्यांनी खरोखरच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये धुमाकूळ घातले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवतोय आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये फक्त विजयासाठी 1 धावेची गरज आहे. यावेळेला देखील विजयाचा स्ट्रोक येतोय आणि इथे मात्र हा सामना जिंकला. अभिनंदन. कैलासवासी सचिन 11 या संघाने हा सामना जिंकला. वेल प्लेड आणि हार्ड लक बॅड लक देऊ